नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि ती अतिशय महत्त्वाच्या परीक्षेसंदर्भात म्हणजेच तलाठी परीक्षेसंदर्भात. आज महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी चातक पक्षाप्रमाणे तलाठी भरतीच्या जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अशी अपडेट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो याचा विषय आहे महाराष्ट्र तलाठी भरती 2026 बिंदू नामावली आणि रिक्त पदाबाबत महत्त्वाचे अपडेट. या ठिकाणी आपल्याकडे कार्यालयीन पत्र आहे आणि या कार्यालयीन पत्रामधून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावलीबाबत असा या पत्राचा विषय आहे. आणि यामध्ये आपण जर हे पत्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदाची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31/12/2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आलेले आहे. हा पहिला परिच्छेद आपण वाचल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचा बोध होतोय. आपण मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की एमपीएससी परीक्षा आता बदलत आहे. एमपीएससी परीक्षा केरळ लोकसेवा आयोगाच्या उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आपल्या कार्यप्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल करत आहेत आणि या पत्रावरून आपल्या हे लक्षात येतं या ठिकाणी जी रिक्त पदं भरावयाची आहेत ह्या रिक्त पदाची जी माहिती आहे 31/12/2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली ही जी माहिती आहे या माहिती त्या कार्यालयाच्या मुख्यालयाने मागवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे एमपीएससीकडे जी गट ब असेल गट क असेल ही जी पदं आहेत ही वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा एक महत्त्वाचा निष्कर्ष या पत्रामधून निघतो. अर्थात हे जे पत्र आहे हे तलाठी पदाची जी माहिती आहे ती मागवण्याबद्दल आहेत. आणि मग दुसऱ्या परिच्छेदात म्हटलेलं आहे करिता आपणास याद्वारे अवगत करण्यात येते आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी निहाय 1 प्रथम नियुक्ती आदेश 2 जात प्रमाणपत्र जात वैविध्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह खालील तक्त्यात नमूद करून माहिती तत्काळ सादर करावी. पहिलं बिंदूचा प्रवर्ग आहे, बिंदूवरील कर्मचाऱ्याचं नाव आहे, कर्मचाऱ्याचा नियुक्ती प्रवर्ग आहे, कर्मचाऱ्याचा स्वतःचा जात प्रवर्ग आहे, सध्याच्या पदावरील नियुक्तीचा दिनांक आहे, जन्मदिनांक आहे, सेवानिवृत्त दिनांक आहे, जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक आहे, जात प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याचं पदनाम आहे, जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक आहे, जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या समितीचं नाव आहे आणि शेवटी शेरा. अशा पद्धतीने जी सर्व माहिती आहे की जे ग्राम महसूल अधिकारी आहेत या पदाबद्दलची ही सर्व माहिती शासनाने मागवलेली आहे. तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेतील संबंधित सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सहाय्यक यांनी उपरोक्त नमुन्यातील माहिती तसेच तलाठी निहाय अनुक्रमांक 1 ते 03 कागदपत्रे म्हणजे जी वर दिलेली कागदपत्रे आहेत प्रमाणित प्रतीसह दिनांक 10/2/2025 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयात सादर करावयाचे आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की गट ब आणि गट क विशेषतः या ठिकाणी तलाठी पद आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील जी गट ब आणि गट क ची जी रिक्त पद आहेत ह्या रिक्त पदांची माहिती साधारणपणे 10 फेब्रुवारी 2025 म्हणजे अगदी जास्तीत जास्त 31 मार्च 2025 अखेर ही सर्व माहिती मागवण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये गट ब व क च्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ह्या एमपीएससी मार्फत राबवण्यात येतील हे आपल्याला या पत्राच्या अनुषंगाने स्पष्ट होत आहे. या ठिकाणी जर आपण विचारात घेतले हे मुद्दे थोडेसे, हे जे पत्र आहे महसूल व वन विभागाचं आहे. शासकीय पत्र क्रमांक संकीर्ण 2025 प्रकरण क्रमांक 218 आस्था 10चं जे पत्र आहे त्याचा संदर्भ आहे. महत्त्वाचं काय आहे, भरती प्रक्रिया वेगवान करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील तलाठी पदाची निवड प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदाची स्थिती आणि बिंदू नामावली प्रमाणित करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश कोणाचे आहेत? सामान्य प्रशासन विभागाचे. यामुळे प्रशासनातील रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे मागणी पत्रक आहे हे कुणाकडे एकत्रित करायचे? एमपीएससीकडे एकत्रित करायचे.
सर्व महसूल विभागातील रिक्त पदांचे संकलन पूर्ण झाल्यानंतर ती माहिती एकत्रित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. म्हणजे पुढील भरती प्रक्रिया जी आहे, तलाठी असेल, इतर ब क प्रवर्गाची भरती प्रक्रिया असेल, ही MPSC कडून होणार आहे. याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, हे आपल्या लक्षात येत आहे. MPSC मार्फत तलाठी भरतीची मागणी करण्यात येणार असल्याचे या पत्रातून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि हे सर्व उमेदवारांसाठी, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सकारात्मक असे चिन्ह आहे. यामध्ये हे 2-3 मुद्दे विचारात घ्या. मागासवर्गीय कक्षाकडून संवर्गनिहाय बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे आरक्षणाचे तंतोतंत पालन सुनिश्चित होईल. डिसेंबर 2025 अखेरपर्यंतची रिक्त पदांची नेमकी माहिती मागवण्यात आलेली आहे, जेणेकरून 2026च्या भरतीचं नियोजन करता येईल. या हेतूने ही माहिती मागवण्यात आलेली आहे आणि ही माहिती एकत्रित करून MPSC कडे पाठवली जाणार आहे. प्रथम नियुक्ती आदेश, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, ही जी सर्व माहिती आहे, ही माहिती सुद्धा सादर करावयाची आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी माहितीचा नमुना दिलेला आहे. त्याच्यात कोणते घटक भरावयाचे आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि ही कामाची प्राथमिकता लक्षात घेऊन 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत तहसील कार्यालयातील ज्या आस्थापना आहेत, ह्या आस्थापना शाखेने ही माहिती 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करणं अपेक्षित आहे. शासकीय कामात विलंब टाळण्यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल की या पत्रावर अतितत्काळ या श्रेणीत कार्यवाही करण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच ही गट ब क भरती प्रक्रिया जी आहे, ही MPSC मार्फत त्वरित राबवली जाणार आहे, हे संकेत आपल्याला यामधून दिसत आहेत. त्यामुळे मित्रांनो, ज्यांना खरोखरच यावर्षी आपलं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यांनी आता कुठेही मागे हटू नका. पूर्ण जोमाने, पूर्ण अगदी तुमच्या ताकदीनिशी अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाचं योग्य नियोजन करा आणि वाटेल ते झालं तरी यावर्षी माझं स्वप्न पूर्ण करणार हा निर्धार करा. कारण शासकीय स्तरावर ह्या भरती प्रक्रियेच्या हालचाली अतिशय वेगवान झालेल्या आहेत. 2026 मध्ये तलाठी भरती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कागदपत्र तयार ठेवा. ही भरती प्रक्रिया MPSC मार्फत होणार असल्यामुळे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आपण जास्तीत जास्त करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. ह्या संपूर्ण भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट करतच राहू. त्याचबरोबर ह्या सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती, मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असेल तरी ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शंकांचं निरसन करू शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वजण जोमाने अभ्यासाला लागतील. धन्यवाद.